वाटलंच होतं हा प्रश्न तूच विचारणार. तुम्ही कुणी त्याला फोन करू नये किंवा मेसेज करू नये म्हणून हे फोन गोळा केलेत मी. आज तो माझ्यापासून वाचू शकणार नाही आणि कोणी वाचवण्याचा प्रयत्नही करू नका. मी तुझ्याकडे बघून बोलतो याचा अर्थ तुला कळलेला नाहीये का सुलू? अरे पण आज आमच्या दोघांच्या मध्ये येऊ नकोस. बाबा या काल गोडाऊन जाळलत, आज काय मारामारी करून आला? नाही ते एक शब्द बोलू नकोस. तुझं आम्ही काय ऐकून घ्यावं एवढी लायकी नाहीये तुझी. छान माहिती आहे मला, दारू पिऊन हे असले काहीतरी धंदे करायचे, मी झोपल्यावर घरी यायचं आणि मी उठायच्या आत निघून जायचं. पण आज तू वाचणार नाहीयेस. आज तुला शिक्षा मिळणार आणि अशी शिक्षा मिळणार की जी तू जन्मभर भोगशील. आणि तुझी शिक्षा हीच आहे की आजपासून थांबा. काका काका हे बघा, दीपला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की त्याला शिक्षा देण्याआधी तुम्ही त्याचं एकदा ऐकून घ्या प्लीज. ते यार मी सांगितलं नाही ना, तूच सगळं सांग म्हणून. आणि मला कशाला पुढे केला? आधीच बाबा माझं काही ऐकून घेत नाहीयेत. हीच योग्य वेळ आहे दीप, तुला स्वतःला सिद्ध करण्याची. दीप सांग, अरे तू आज किती मोठं नुकसान होण्यापासून वाचवलंयस. अरे काय चाललंय? कुणी काही बोलणार आहे का? बाबा मी सांगतो. हा संजू याच्यावर जबाबदारी दिली होती की आपला माल, दादा माहितीये ना, आपला सगळा माल मुंबईला पोहोचवण्याची जबाबदारी याच्यावर दिली होती. तुमचा माल मुंबईला जातो की नाही तो धुळ्याला घेऊन